Welcome to part 4 of partial fractions. मित्रांनो, पार्शल फ्रॅक्शन ह्या चॅप्टरच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला मित्रांनो दोन गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. एक म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि दुसरं म्हणजे क्रेझी आयडिया. आता मित्रांनो वारंवार आपण असं बोलतोय बघा की फ्रॅक्शन शुड बी प्रॉपर. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, तर पहिला मुद्दा त्याला क्लिअर करूया की डिग्री ऑफ न्यूमरेटर म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ एक्स इज आयदर मोर दॅन और इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. आता ह्याचा जर आपण डेमो बघायचा प्रयत्न केला तर तो कसा असेल, एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. याची हायेस्ट पॉवर एक्स क्यूब म्हणजे न्यूमरेटरची 3 आहे, डिनॉमिनेटरची 2 आहे. त्यानंतर समजा आता असं आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1. दोघांची डिग्री सेम आहे म्हणजे तो पुन्हा एकदा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आता इम्प्रॉपरला प्रॉपर फ्रॅक्शन करायचं म्हणजे वी हॅव टू परफॉर्म द डिव्हिजन. आता मित्रांनो अगदी स्कूल लेवलला आपण डिव्हिजन करतोय साधारण तसंच कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल मला कोणी म्हणालं की यार 7/2ला अशा प्रकारे एक्सप्रेस कर की न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर. हाऊ आय कॅन डू दॅट. 7/2. मग मी काय करणार, 7ला 2ने डिवाइड करणार, 2 3s आर 6, मायनस साईन दिली जाते, 3 2s आर 6, मायनस साईन 1. आता मित्रांनो डिव्हिजन थांबवायची का कंटिन्यू करायची, तर हा जो नंबर आहे तो या डिवायझरपेक्षा कमी झाला, स्टॉप. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉप. तर मित्रांनो ह्याला आपण म्हणतो कोशंट, व्हॉट वी कॉल इट ॲज कोशंट. याला म्हणलं जातं डिवायझर किंवा डिनॉमिनेटर काही म्हणा तुम्ही. आणि जेव्हा नंबर हिअर इज हॅविंग अ लेस अमाऊंट ॲज कम्पेअर्ड टू डिवायझर, स्टॉप करा आणि त्याला कॉल करा रिमाइंडर. आणि याला म्हणतो आपण रिमाइंडर. म्हणजे 7/2ला असं लिहिता येतं आपल्याला, 3 इज युअर कोशंट, 1 इज अ रिमाइंडर अँड 2 इज अ डिवायझर. म्हणजे याला एक अतिशय इंटरेस्टिंग फॉर्म्युला स्कूल लेवलला बघितला आहे आपण, क्यू प्लस आर अपॉन डी. क्यू फॉर कोशंट, आर फॉर रिमाइंडर आणि डी फॉर डिवायझर. आता मित्रांनो हे जर आपण जे बघितलं ते थोडंसं न्यूमेरिकल बाबतीत बघितलं. आपल्याला बघायचं आहे लेटर्सच्या बाबतीत की जेव्हा आता हे लेटर्स असे आहेत, इन्स्टेड ऑफ नंबर्स दे आर रिप्लेस बाय व्हेरिएबल्स, एक्स क्यूब वगैरे. अगदी मित्रांनो मी थोडक्यात तुम्हाला कल्पना देतो की हाऊ वी आर गोइंग टू परफॉर्म द डिव्हिजन. आता बघा एक्स क्यूब अपॉन समजा एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, याला आपण ऑब्व्हियसली म्हणणार आहोत डिवायझर. तर मित्रांनो पहिला क्वेश्चन काढणं अगदी सोपं आहे. नंबर 1 एक्स क्यूब, नंबर 1 एक्स स्क्वेअर. दोन्ही नंबर 1नी नंबर 1 इन न्यूमरेटरला नंबर 1 इन डिवायझरनी डिवाइड करायचं. आउटकम आलं आहे एक्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्वोशंट. मग मित्रांनो आपण काय करतो, ह्या क्वोशंटनी या दोघांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इट बिकम्स बाय युजिंग जोकर्स कॅप एक्स क्यूब मायनस एक्स. ते इथे लिहून काढायचं. त्यानंतर मगाशी पण तुम्ही बघितलं साईन बदलले होते आपण, साईन चेंज एक्स. आता मित्रांनो इंटरेस्टिंग क्वेश्चन असा आहे की इथं थांबवायचं का, वी आर गोइंग टू स्टॉप द डिव्हिजन ऑर नॉट. इथं डिव्हिजन थांबवायचं का, ऑब्व्हियसली थांबवायचं. का, बिकॉज द डिग्री ऑफ एक्स हिअर इज लेस दॅन एक्स स्क्वेअर मायनस 1. सो दॅट वी कॅन से एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 1 इज नथिंग बट क्यू प्लस आर अपॉन डी, वेर इज क्यू इज एक्स, दिस इज अ कोशंट, दिस इज अ रिमाइंडर आणि दॅट इज द once again divisor. Q plus R upon D is one of the important concept in the performance of the division. कोणी DN म्हणा, नुसतं D म्हणलं तरी चालेल. Q plus R upon D.
आता मित्रांनो हा जो फ्रॅक्शन तयार झाला ना, हा आपला प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग त्याला आपण नेहमीच्या म्हणजे टाईप 1 पद्धतीने सॉल्व करणार आहोत. ते कसं ते ह्या एक्झाम्पलमध्ये बघूया मित्रांनो आपण. आता आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनमधल्या काही क्रेझी सिच्युएशनवर थोडंसं लक्ष द्यायचं आहे, फोकस करायचं आहे. म्हणजे असाही जरी प्रॉब्लेम आला तरी आपण त्यालाही डील करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मित्रांनो, कधीतरी असं होऊ शकतं की प्रॉब्लेम जरा विचित्र प्रकारे एक्झामिनर दिला आहे. x² + 1 अपॉन x² + 2 x² + 3. आता तो टाईप 3 बघितला होता आपण. त्यात आपण असं बोललो होतो की इथे x² + 1 असेल तर वरती ax + b असतं, इथे x² + 2 असेल एट्सेट्रा तर तिथे cx + d येईल. पण मित्रांनो हे कधी आहे माहिती आहे का, की न्यूमरेटरमध्ये एखादी ऑड पॉवर असेल आणि डिनॉमिनेटरमध्ये इव्हन पॉवर आहे की स्क्वेअर पॉवर आहे. आता इथं सगळेच एक्स जे व्हेरिएबल आहेत ते ऑल आर कंटेनिंग x². आता ह्याचा मी जे आता तुम्हाला सांगतो त्याचा आपल्याला इंटिग्रेशनमध्ये पण यूज करायचा आहे. मग टेम्पररी आपण काय म्हणायचं, लेट x² = t. मग प्रॉब्लेम आपला तयार होतो t + 1 अपॉन t + 1 अपॉन t + 2 आणि t + 3. अशा प्रकारे मित्रांनो परत त्याला पहिल्या टाईपनी सोडवता येतं. आता क्वचित मित्रांनो असंही विचारू शकतात ते tan θ अपॉन tan θ - 3 tan θ + 4. ह्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो टेम्पररी tan θला तुम्ही t म्हणू शकता आणि मग तो क्वेश्चन t अपॉन t - 3 आणि t अपॉन t + 4 असा कन्वर्ट होणार आहे. एक लक्षात घ्या, आन्सर तुम्हाला टीमध्ये देणं एक्सपेक्टेड नाही. आता तुम्ही a अपॉन t + 2 b अपॉन t + 3 सॉल्व केलं, तुम्हाला ए आणि बीचे काही आन्सर्स मिळाले तर फायनल आन्सर देताना तुम्हाला अशा प्रकारे द्यावं लागतं. परत प्रॉब्लेमला एक्समध्येच द्यावं लागेल, कारण परीक्षकांनी तुम्हाला टीमध्ये दिलेलं नव्हतं. तर जे काही तुमचं एचं उत्तर येईल ते तुम्ही इथं लिहाल आणि इथे x² + 2 येईल. जे काय तुमचं बीचं उत्तर येईल ते इथे लिहाल आणि इथे येईल x² + 3. हे तुमच्या लक्षात घ्या. क्रेझी सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, x²ला टेम्पररी t टाकायचं आहे, सॉल्व करायचं आहे. फायनल आन्सर देताना मात्र ओरिजिनल प्रश्न जो एक्समध्ये दिला आहे तसाच द्यायचा आहे. नाव लेट मी फोकस ऑन दी सिंगल क्वेश्चन दॅट वी आर गोइंग टू डील. आता कुठलाही प्रश्न त्याचं परीक्षकाला आपल्याला प्रॉपरली कन्व्हिन्स करायचं आहे. तर डिग्री ऑफ न्यूमरेटर इथे दिसतं आहे 3 आणि दॅट ऑफ डिनॉमिनेटर इज 2. इथं मित्रांनो इनडायरेक्ट डिग्रीचा काही प्रश्नच येत नाही आहे, तर फ्रॅक्शन इज इम्प्रॉपर. आता पहिलं काम त्याला करायचं आहे टू कन्वर्ट इंटू प्रॉपर फ्रॅक्शन. आता मित्रांनो इथे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं वी हॅव टू परफॉर्म द डिव्हिजन. आता बघा ना, डिव्हिजन परफॉर्म करूया. x³ + 3 अपॉन. आता मित्रांनो पहिलं जे डिव्हिजन आहे ते ओळखायची अगदी सिम्पल ट्रिक आहे, किंवा त्याला कोशंट म्हणूया. खरं म्हणजे प्रॉपर शब्द कोशंट आहे. पहिला जो कोशंट आहे तो कसा असेल, नंबर 1 अपॉन नंबर 1. म्हणजे इथे काय असेल x³ अपॉन x² म्हणजे उत्तर येईल x. मग मित्रांनो इथं x कॉपी करायचा आहे तुम्हाला. हा कॉपी केल्यानंतर या एक्सनी दोघांना मल्टिप्लाय करायचं. वी कॉल इट ॲज अ जोकर्स कॅप. म्हणजे तुमचं आन्सर येईल x³ - 4x. इथे तुम्हाला ते लिहून काढायचं आहे. अर्थातच मी तुम्हाला बोलता बोलता अनेकदा बोललो आहे की कलर चेंज मी करतो आहे या व्हिडिओमध्ये किंवा टीचिंगमध्ये, मला करायला अलाउड आहे, पण तुम्हाला अलाउड नाही आहे. परीक्षेत सिंगल कलरच पाहिजे तुमच्याकडे. इथे x³ कट होईल. इथं आता रिमाइंडर काय उरलं आहे बघा. रिमाइंडर उरलं आहे 4x + 3.
आता इथं $1,000,000 क्वेश्चन असा असतो मित्रांनो की ह्याला खरंच रिमाइंडर म्हणायचं का अजून एक डिव्हिजन करायची. त्याचं लॉजिक अगदी क्लिअर आहे. इथं 4x आहे म्हणजे डिग्री 1 आहे, इथं x² आहे म्हणजे डिग्री 2 आहे. अशा वेळेला मित्रांनो स्टॉप करायचं, कारण डिग्री ऑफ दिस क्वांटिटी इज लेस दॅन डिग्री ऑफ डिवायझर. सो वी आर गोइंग टू स्टॉप अँड कॉल इट ॲज अ रिमाइंडर. आणि मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, n/d बरोबर Q/r Q प्लस R/d आहे का पाडन, म्हणजे तुमचं उत्तर येईल x³ + x/(x² - 4) इज इक्वल टू क्वोशंट काय त्याचा x आहे, रिमाइंडर आहे 4x + 3 आणि डिवायझर आहे x² - 4. आता मित्रांनो हे लक्षात घ्या की हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट झाला. टेम्पररी तुम्ही एक्सला विसरून जा, उसको हम लोग बोलेंगे फ्रीज में रख देंगे. मग आता सॉल्व काय करायचं आपल्याला, हे करायचं आहे. मग त्याचं ए आणि बी सॉल्व झालं की आपल्याला फायनल आन्सर देताना पुन्हा या एक्सला जिवंत करायचं आहे. टेम्पररी आपण असं ॲझ्युम करतो आहे की दिस पर्टिक्युलर एक्स इज केप्ट इन अ कोल्ड स्टोरेज. आपल्याला हे प्रॉपर फ्रॅक्शन कन्वर्ट झालं आहे. ते करताना एक गोष्ट सहज लक्षात येईल तुमच्या, हा जो डिनॉमिनेटर आहे तो x² - 4 आहे, म्हणजेच x² - 2². आता तुम्हाला माहिती आहे a² - b² बरोबर a - b a + b, म्हणजे तुम्ही लिहिणार x - 2 x + 2. आता मित्रांनो पुढे जायचं आहे आपल्याला आणि असं समजायचं आहे की एवढाच प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. आता आपल्याला काही पहिल्या एक्सशी काही देणं घेणं नाही आहे. आता ए झालं, बी झालं, सी स्टेप बघूया. 4x + 3/x - 2 x + 2. तुम्हाला स्प्लिट करण्याची आयडिया चांगली माहिती आहे. a/x + 2 b/. आता मित्रांनो अनेकदा आपण बोलणं झालं आहे मल्टिप्लाय बोथ साईड्स बाय, आता BS म्हणजे बोथ साईड्स. मी तुम्हाला अनेकदा मित्रांनो सांगितलं आहे की लेफ्ट हँड साईडची काळजी सोडून द्या, दोन्ही मरणारच आहेत, कटच होणार आहेत. पण राईट साईडला मात्र तो आपण रफली करू शकता. म्हणजे कसं, a/x - 2 आणि b/x + 2 इंटू ब्रॅकेट x - 2 x + 2. इथे काय बघा, x - 2 x - 2 कट होतील, x + 2 कट होतील. उरणार काय आहे ते लिहायचं आहे. a × x + 2 आणि b × x - 2. हे बघा इथे आपण लिहिलं आहे a × x + 2 b × x - 2. हे रफमध्ये केलं चालेल, फेअरमध्ये केलं चालेल, ॲज यू विश. आता आपल्याला खेळायचं आहे ॲज युज्युअल टाईप 1 सारखं. पहिल्या पार्टमध्ये लेट हु इज द डिनॉमिनेटर ऑफ a x - 2, त्याला टेम्पररी 0 करूया. म्हणजे काय बघा 4 × 2 + 3 बरोबर मित्रांनो. आता बघा इथं 2 - 2 0 होणार आहे, म्हणजे बीला काय काम नंदेच उरणार नाही आहेत. सो वी आर गोइंग टू ड्रॉप दॅट b +0. 2 + 2 4. 4a इज इक्वल टू 4 2 = 8. 8 + 3 म्हणजे 11. म्हणजेच इथं 4a बरोबर 11 असेल तर a बरोबर 11/4. अर्थातच आता शेवटचा मुद्दा राहिला बी सॉल्व करायचा. डिनॉमिनेटर कोण आहे, x + 2 आहे, त्याला 0 केलं. इन द सेन्स x बरोबर -2. अर्थातच इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करतो. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला माहिती आहे माझी स्टाईल, ब्रॅकेटला खूप महत्त्व देतो मी, कारण रिस्क आहे निगेटिव्ह नंबरची. आता इथं एला बघा x + 2 आहे, त्याला ऑलरेडी 0 करतो आहे आपण. सो 0 × a 0च होणार आहे. आता जिवंत राहील तो b -2 - 2. आता तुम्ही म्हणाल सर इथं तुम्ही ब्रॅकेट दिला, इथं का नाही दिला. तर मी एक असं प्रिन्सिपल ठरवलं आहे, जेव्हा निगेटिव्ह नंबर एक नंबरला येतो ते ब्रॅकेटची काही गरज नाही. -8 + 3 म्हणजे -5 -4b
देअरफोर ऑब्वियसली बी येणार आहे -5 अपॉन -5 अपॉन -4. देअरफोर इट इज नथिंग बट 5/4. आता मित्रांनो शेवटचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आन्सर पब्लिश करायचं आहे. आता हे आन्सर पब्लिश करण्यापूर्वी पुन्हा एकदा छोटंसं आव्हान, जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल जरूर मित्रांना शेअर करा, व्हिडिओज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण सेमिस्टरचं सिलेबस तुम्हाला या प्रकारे मिळणार आहे. आता इथे बघा उत्तर कसं द्यायचं आहे. ओरिजिनल क्वेश्चन रिराईट करायचा आहे. तो जो मगाचा एक्स होता बघा तो आपण फ्रीजमध्ये ठेवला होता, त्याला पुन्हा बाहेर काढूया. कारण ओरिजिनली आपण त्याला स्प्लिट केलं होतं, पार्शियल फ्रॅक्शन केले ते आपण ह्याचे केले. याचं उत्तर होतं 11/4 अपॉन x - 2 आणि 5/4 अपॉन x + 2. थँक्यू मित्रांनो व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. बाय बाय.